सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी शीतल गोंजाळ. आज आहे 2026 मधलं 1 जानेवारीतला पहिला दिवस आणि आज मी आली होती माहेरी भाजीपाला नेण्याकरता. ते हे हिरवे रानं दिसत आहेत ना, हे फक्त जिथं पाण्याचा भाग आहे ना त्याच ठिकाणी आता हिरवे रानं दिसतात आहेत. कारण की आमच्या इकडचा जर मी व्हिडिओ टाकला ना तर दरवेळेस आहे ना असे भकास रानं दिसत आहेत आणि सर्व रानं आहेत ना आता पाळी घालून किंवा ना नांगरट घालायला पण लागलेले आहेत, जेणेकरून जसे मोकळे होते ना तसे आहेत ना पाळ्या नांगरटी चालू झालेली आहे, जेणेकरून वावरं आहेत ना तापायला पडलेले आहेत. आता आमच्या इकडं तर असंच झालेलं आहे, कारण की पाण्याचा भाग कमी आहे, पण माहेरी आहे ना पाण्याचा भाग जरा जास्त आहे. अर्धा किलोमीटरचं अंतर असेल आमच्यापासून, पण पाणी भरपूर असल्यामुळे आणि जमीन चांगली असल्यामुळे ना आत्ता म्हटलं तरी ना ते कोणतंही पीक घेऊ शकतात किंवा कांदे लागवड करू शकतात, जेणेकरून आहे ना जमिनीचा आणि पाण्याचा फायदा आहे. माहेरी लावलाय जेणेकरून आहे ना लसूण जास्त दिवस टिकन पण आणि चांगला पण निघन. हा लावलेला लसूण आहे आपण 27 तारखेला महिना झालेला आहे लसणाला. आणि लसणात आहे ना मेथी आणि कोथिंबीर टाकली होती, तीच भाजी नेण्याकरता आलेली आहे. आणि बघा हा पाठीमागं आहे ना गावरान घास टाकला होता. घास पण चांगल्या प्रकारे ना उगून आलाय, सर्व रान आहे ना हिरवगार झालेलं आहे. आणि भाजी नेण्याकरताच आले होते मी खास, कारण की ना बाजार झाला मंगळवारी आणि बाजारातून आहे ना काही भाजी आणली नव्हती, कोथिंबीर पण नव्हती आणली. म्हटलं जेणेकरून आहे ना आपल्या लसणाच्या साऱ्या टाकलेलीच आहे तीच जाऊन आहे ना घेऊन यावं. आता माझ्या मागं बागभर मी जो लावलेला सारा आहे ना त्याच साऱ्यात उभी आहे. आणि याच्यात आहे ना मेथीची भाजी पण भरपूर आहे. आता खाण्यापुरती ना 2-3 जुड्या उपटलेल्या आहेत आणि एक कोथिंबीरची जुडी पण आहे. असे आहेत ना पाठीमागं असे बुचके लावलेले आहेत, त्याच बुचक्यातली ना ही कोथिंबीर आहे. असे वरम्याला आहेत ना असे कोथिंबीरचे आहेत ना बुचके लावलेले आहेत, जेणेकरून आहे ना उपटायला पण सोपं जातं. आणि आता याच्यात लसूण खुरपणीच्या वेळेस आहे ना हे सर्व साऱ्यातली ना भाजी कोथिंबीर उपटून घ्यावं लागणार आहे, जेणेकरून लसणाला आहे ना काही ना आयब नाही व्हावा. आता बघा याच्यात पण आहे ना किती मेथीची भाजी आहे. आणि जो हा पुढचा सारा आहे ना याच्यात आहे ना काहीच नव्हतं टाकलं, त्याच्यामुळे आहे ना त्या साऱ्यातला ना लसूण एकदम भारी दिसतो एका लाईनीत पण. आता याच्यातलं आहे ना सगळं उपटून घ्यायचं आहे. आणि गावाला असंच होतं की ना ज्यावेळेस लसणं लावतात ना दिवाळीपासून चालू होतात लावायला, तेव्हापासून आहे ना 2 महिने ना भाजी कोथिंबीरीला ना अजिबात बाजार नाही भाव भेटत. कारण की ना सर्वांच्या आहेत ना वावरामध्ये आहे ना भाजी कोथिंबीर असते, म्हणजे असते सेपरेट काही लावावं नाही लागत, लसणामध्येच येते. चला आता मी अशा आहेत ना 2 जुड्या उपटून घेतलेल्या आहेत, म्हटलं बाद झाल्या खाण्यापुरत्या. कारण की ना काही एवढं लांब नाही लसूण लावल्याला, जेव्हा वाटेल तेव्हा आहे ना घेऊन येता येईन. आता आलेली पालखाच्या वावरात. हे वावर आहे ना दुसऱ्या बाजूला आहे, त्यामुळे आहे ना इथं आहे ना पालखाची भाजी टाकलेली आहे. इकडे बाजूला आहे ना तूर आहे आणि त्याच्या पुढे आहे ना मका केलेली गायांकरता. तर हा पालक आहे ना कोंबड्यांकरता खाण्याकरता टाकलेला आहे. आता घरी खाण्यापुरता आहे ना पालक घेतलेला आहे. तर हे पालक बघा 1 किलो पालक टाकलेला आहे. आणि घरी गावरान कोंबड्या आहेत आईच्या, त्यांच्या तिथं मी व्हिडिओत पण दाखवलेले आहेत, त्याच्याकरता आहे ना हा पालक केलेला आहे. घास पण त्याच्याकरताच केलेला आहे. आणि हिरवा चारा असला ना मग कोंबड्याला ना वरचं खाद्य ना जरा कमी लागतं, त्याच्यामुळे ना पालक केलेला आहे. आणि घरी खाण्यापुरता पण होतो आणि विक्री करता पण होतो. पण हे आहेत ना विक्रीला काही नेणार नाही आहेत, फक्त घरच्या पुरताचे, जेणेकरून आहे ना कोंबड्यांना ना खाद्य कमी लागावा. आपली इथं रानात आहे ना मी जवळजवळ 2-3 वेळा पालक टाकलेला आहे, पण रानडुकरं आणि ना हरणं पालक काही येऊनच देत नाही. आता परत प्रयत्न केला आहे, आता परत पालक टाकलेला आहे. पण यांचा पालक पाहिल्यावर मला असं वाटलं मी भरपूरच दाट टाकलेला आहे, कारण की भरपूर पातळ आहे आणि पालक चूड करतो, जेणेकरून 2-4 वेळा तरी कापणी होते पालकाची. म्हटलं पण जाऊ दे, आता टाकून झालाय उगून निघलाय, पण परत दुसऱ्या वेळेस का होईना पण मला समजेल की ज्यावेळेस टाकायचा त्यावेळेस मी पातळ टाकू शकते. पण आता चला माझ्या रानातले असेच नवीन व्हिडिओ पाहत जा आणि माझी जर्नी बघत जा, जेणेकरून आहे ना व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत जातील. श्री स्वामी समर्थ सर्वांना.